जवळजवळ सगळ्यांमध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी ही असतेच. बिकॉज आपण आपल्या डाएटमध्ये ज्या बाहेरच्या फूड्सला इन्व्हॉल्व केलं आहे, लाईक वडापाव, भजीपाव, समोसा, पॅटिस, पास्ता, मॅगी, पिझ्झा, बर्गर, या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, जे खूप लगेच होतात, फास्ट फूड, जंक फूड, ह्या गोष्टी, यामुळे आपल्यात कॅल्शियमची डेफिशियन्सी खूप झालेली आहे. आणि तुम्हाला हे माहीतच असेल की आपण इंडियन्स, आपले जे बोन्स आहेत, आपले जे जेनेटिक्स आहेत, ते फॉरेनर्सपेक्षा जरा वीक आहेत स्ट्रेंथच्या अकॉर्डिंग. प्लस आपण जर अशी डाएट केली, ते पण त्यांच्याच फूड्सला बघून, ते चांगले फूड्स खातात, ते चांगले विटामिन्स घेतात, कॅप्सूल्स घेतात, आणि आपल्याला अशा प्रकारे त्यांनी फसवले. ते आपण बर्गर, पिझ्झा खाणं, हे जंक फूड खाण्यापेक्षा आपले घरचे खाणे आपण सोडून दिले. पण त्यानंतर एक प्रॉब्लेम येतो की आपल्या घरातही आपण जे आता जेवण बनवतो त्यामध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी खूप कमी आहे. बिकॉज जसं बोललं गेलं तर हा पहिला पॉईंट आहे आपला, आपली जी डेली डाएट आहे ना, त्यामध्ये आपण काय खातो, आपण डाळ भात खातो, आपण भाकरी खातो, चपाती खातो, यामध्ये आपल्याला खूप कमी कॅल्शियम भेटतं. दुसऱ्या पदार्थातून घ्यावा लागेल, जसं की दही असेल, ताक असेल, आपण शेवग्यांचे जे पानं असतात ना, त्यांना जर इन्क्लूड केलं तर आपल्याला कॅल्शियम जास्त भेटणार, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. आपण सर्वात जास्त काय पितो? आपण लिटरली पाण्यापेक्षा चाय जास्त पितो, चहा, कॉफी. पण या दोन्ही गोष्टींमध्ये कॅल्शियमची कमी खूप जास्त आहे. लाईक हे कॅल्शियमचे सोर्स नाही आहेत. चायमध्ये साखर येते, चायमध्ये चायपत्ती येते, आणि या दोन्ही गोष्टी खूप हानिकारक आहेत, तुम्हाला माहितीच आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमची चाय सुटत नसेल, बिकॉज दिस इज लिटरली इम्पॉसिबल, आपल्याकडे चाय लेवर खूप जास्त आहेत, ओके. त्यांना संध्याकाळी, दुपारी, सकाळी प्रत्येक टायमाला चाय लागतेच. इवन आता रात्रीचे पण रुटीन्स चालू झालेले आहेत. मग आपण काय करू शकतो, आपण या चायसोबत असा काही पदार्थ ॲड करू शकतो ज्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे. त्यामुळे कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल ती एक लिमिटमध्ये येईल. पूर्णपणे सॉल्व तर नाही होणार, पण कमी येईल. जसं की तुम्ही तिळाचे जे लाडू असतो ना, ते खाऊ शकतात चायसोबत, नाहीतर तुम्ही बदाम खाऊ शकतात. आपल्या चायसोबत तर तुम्ही नाही खाणार ऑफकोर्स, म्हणजे कोणीच नाही खाणार, दिस इज वियर्ड. पण तुम्ही आपल्या डेली रुटीनमध्ये, डेली डाएटमध्ये बदाम ॲड करू शकतात. त्यानंतर पनीर तुम्ही खाऊ शकता, बिकॉज त्याच्यामध्ये पण कॅल्शियम जास्त आहे, ओके. सो दिस इज अनदर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, ओके. त्यानंतर मला एक तिसरा पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे. ॲक्च्युली हा एक प्रश्न आहे की आपण आपले पारंपरिक खाद्यपदार्थ सोडतो आहे का? बिकॉज आपण बघितलं गेलं तर तिळाचे लाडू जे आहेत, दुसरं शेवग्याचे शेंगा आहेत, आणि तिसरं नाचणी जी आहे, जे भाकऱ्या असतात, त्यांना आपण खूप कमी केलं आहे, खूप कमी. बिकॉज रिझन नाही माहीत मला, बट खूप कमी केले आपण. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये कॅल्शियम जास्त आहे. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करणे खूप गरजेचं आहे, आणि खूप इझिएस्ट आहे. लाईक भाकरी बनवणं तर खूप इझी आहे, आणि यामध्ये कॅल्शियम पण जास्त आहे. त्यानंतर मला तुम्हाला चौथा पॉईंट सांगायचा आहे, जो लिटरली खूप महत्त्वाचा आहे, खूप जास्त महत्त्वाचा आहे, स्पेशली फॉर मेन्स. विटॅमिन डी हा जो विटॅमिन आहे, हा विटॅमिन जर तुमच्यात नसला किंवा तुमच्यात कमी असली याची, तर कॅल्शियम नाही भेटणार तुम्हाला, गॅरंटेड. बिकॉज हा जर विटॅमिन नसेल तर कॅल्शियम शरीर शोषतच नाही, ओके. आणि यासाठी सर्वात सोपा उपाय आहे विटॅमिन डी घेण्यासाठी, तो म्हणजे सूर्यप्रकाश, सनलाईट. तुम्ही दिवसात लाईक सकाळी 9 ते 1च्या आत तुम्ही सनलाईट घेऊ शकता. यामध्ये सर्वात जास्त सूर्यकिरणे असतात, आणि ते पण स्ट्रॉंग असतात. सो तुम्ही 15-20 मिनिट तरी बसले ना, तुम्हाला खूप खूप चांगला विटॅमिन डी भेटेल. क्वालिटी पण चांगली आणि क्वांटिटी पण. आणि विटॅमिन डीची कमी असल्यामुळे खासकर आपल्या पुरुषांमध्ये, मेन्समध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात, इश्यूज येतात. इवन नॉर्मल ह्युमन बीइंगसाठी सनलाईट खूप महत्त्वाची आहे, बिकॉज त्यामध्ये जे विटॅमिन डी आहे त्याने आपले बोन्स चांगले राहतात, आपली स्किन चांगली राहते, आपले डोळे चांगले राहतात, आपली ओव्हरऑल हेल्थ जी आहे ती खूप चांगली राहते. प्लस आपला जो मेंदू आहे ना, त्याला सिग्नल भेटतं की आता उजेड आहे, आपल्याला काम करण्याची गरज आहे. तर अशा भरपूर साऱ्या बेनिफिट्स आहेत जे विटॅमिन डीमुळे भेटतात आपल्याला. आणि प्लस कॅल्शियम पण भेटते, तर तुम्हाला फुकटची जी भेटते गोष्टी ती घ्यायला काय हरज आहे ना. सो तुम्ही रोज विटॅमिन डी घेण्यासाठी बाहेर जा,
फक्त घरात नका बसू. ओके, 15-20 मिनिट का होईना पण जावा. त्यानंतर 5वा पॉईंट आहे जो लास्ट आहे, तो म्हणजे मीठ, कोल्ड्रिंक या गोष्टी ज्या आहेत त्या खूप कमी करा. कारण कोल्ड्रिंक खाल्ल्याने कॅल्शियम कमी होते. मीठ जास्त खाल्ल्याने कॅल्शियममध्ये इफेक्ट होतो. ओके, प्लस तुम्हाला चालायचं जास्त आहे, तुम्हाला व्यायाम जास्त करायचा आहे. म्हणजे आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. एक्सरसाइज करायची आहे, मेडिटेशन करायचं आहे. आपली जर लाईफस्टाईल ॲक्टिव्ह असेल तर कॅल्शियमची डेफिशियन्सी नाही होणार. आता ह्या ज्या सर्व गोष्टी मी आता सांगितल्या आहेत त्या मी स्वतः रिसर्च केलेल्या आहेत. मी ChatGPTला एक चांगला प्रॉम्प्ट देऊन भरपूर सारे क्वेश्चन्स विचारून तिच्याकडून वॉट एव्हर इज इट ChatGPT करून मी ही माहिती घेतली आणि मी जर शिकलो हे तर मी तुम्हालाही सांगितलं. सो आय होप की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही नॉलेज किंवा काही इन्फॉर्मेशन भेटली असेल. जराही भेटली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्लीज सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.